काय जेवणासाठी काय भीक मागायची काय? नाचून दाखवू तुमच्या समोर. वाट नाही यार, भूक लागली यार. काय भाजी संपली. कधी दूध संपतं, कधी भाजी संपते. कुठल्या भिकारड्या घरात जन्माला आले काय माहिती. पण जेवण चांगलं आहे. काय असं काय बघताय माझ्या थोबाडाकडे? काय भूत बघितलं काय? अरे बसा तुम्ही पण जेवायला बसा. अजून तरी तुमचंच घर आहे बाबा. बसा. अरे बसा ना. काय तुम्हाला लोकांना तुमच्या मुलाला बघून कधीच आनंद होत नाही ना? नाही म्हणजे आधी माहिती असतं तू येणार आहेस तर जास्तीची भाजी केली असते ना. माहिती असतं तर कसं म्हणजे काय? म्हणजे मी माझ्या घरी यायच्या आधी फोन करायचा आणि सांगायचं बाबा मी येतो जेवण करू. थोडं मी पाहुणा आहे का या करता? तुमच्या आत्याचा नवरा आहे का? मी पाहुणा आहे का? माझी मर्जी आहे, माझं. अरे हळू सांगशील ते सगळं सांगशील. काय नाही झालं मला. इतके वर्ष झाली त्या तुझ्या परमपूज्य नवऱ्याची उपदेश देण्याची सवय काय जात नाही. तुम्हाला काय वाटलं बाबा काय चढली आहे मला? नाही तसं नाही. मग तुमच्या थोबडावर 12 का वाजले? काही झालंय का? काही झालेलं नाहीये. हे बघ हे असं बोलतात ना, हे काही झालेले नाही हे असं तोंड करतात ना, म्हणजे टाळकं सरकतं खरंच यानं बघून. मला तुमच्यावर आधीपासूनच डाऊट होता. तुम्ही दोघं ना काहीतरी लपवताय माझ्यापासून. मला माहिती आहे काहीतरी लपवताय. बाबा काय लपवताय तुम्ही माझ्यापासून? बाबा सुनेला खरंच मला टेन्शन आलेलं यार. म्हणजे मला असं वाटत होतं आपण दोघे कायमचे वेगळे झालो तर, आणि नाही झालं तर हळूहळू तुम्हाला कायमचा विसरून जाशील. हे वेडे काय बोलतेस तू? तुला माहितीये मी दिवस रात्र तुझाच विचार करत असतो. तुला कधीच विसरणार नाही. खरं ऑफकोर्स. का तुला पटत नाही मी काय बोलतोय ते? हे बरं मी असं काय करू की तुला पटेल की माझं तुझ्यावरती खूप प्रेम? खरं तर काहीच नको करू. असंच प्रेम करत राहा. यार मला नाही माहिती घरचे कधी कन्व्हिन्स होतील, कधी ऍक्सेप्ट करतील. बट डोंट वरी, मी माझे पूर्ण प्रयत्न करेन. कारण मला माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नकोय. मला तूच हवीस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काय झालं? अरे आपण भेटलो हे मम्माला मेसेज करायचीच विसरले. ती वाट बघत असेल ना. उशेट मी तिला मेसेज करून येऊ का? अजून किती वेळ मॅम? घाई आहे घरी जायची? तसं नाही मॅम, आय एम सॉरी. आला. परफेक्ट. हे बघ माझ्या मुलीचं लोकेशन मी तुला आधीच सेंड केलेलं आहे. हो. तिचा पाठलाग करायचा आणि पुढे काय करायचं हे तुला माहितीच आहे. हो मॅम. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये. तुम्ही काही काळजी करू नका मॅम. मी येऊ?
काय झालंय? हा? सांग ना मला काय चुडेल हा? मी ना चुडेल बाबा, आम्ही जी फिल्म बघत होतो ना त्याच्यातली सॉरी सॉरी काका. आय थॉट हे लोक मोठे झालेत म्हणून यांना हॉरर फिल्म दाखवली, तर 15व्या मिनिटाला रडायला लागली चिनू. पण आम्ही नाही घाबरलो. अरे बस 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 सगळे झोपलेत घरी. हळू हा नाही रडायचं. गॉड काका, तुम्ही तुमचे कार्टून सांभाळा, मी झोपते. गुड नाईट. गुड नाईट. ओके हो मी सांगतो बस 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 चुप आता एकदम. हा खूप झाली मस्ती. चला गपचूप झोपायला जा आता. चला चला. सॉरी ते आपलं बोलणं राहून गेलं. अहो नाही, इट्स ओके. सॉरी काय त्यात. नाही 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 असं नाही करू बाळा. तुला जर कोणी घाबरवलं तर तुला आवडेल का? नाही मग चला जाऊया झोपायला. आई, मग मी आपलं अंथरूण घालतो. एक मिनिट तुम्ही काय आज पण खाली झोपणार आहात का?